अकोला महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच महावितरणच्या तयारीचे अपयश उघडकीस आले आहे। शहरात झोन क्रमांक 5 येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने निवडणूक यंत्रणेत एकच गोंधळ उडाला। ऐन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेतच वीज गुल झाल्यामुळे संपूर्ण कार्यालय अंधारात गेले। निवडणूक प्रक्रियेसारख्या संवेदनशील कामासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, अखंड वीज पुरवठा आणि सक्षम पर्यायी व्यवस्था यांची पूर्वतयारी नसल्याने महावितरण कंपनीच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार अर्ज दाखल करण्यासाठी मर्यादित वेळ उपलब्ध असतात। अशा निष्काळजीपणामुळे उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। धक्कादायक बाब म्हणजे आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवण्यात आलेला जनरेटरही सुरू न झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली। परिणामी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी तसेच निवडणूक कर्मचारी मोबाईल टॉर्च आणि मोबाईलच्या प्रकाशाच्या आधारे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास मजबूर झाले। लोकशाहीच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेत अशा प्रकारे अंधारात कामकाज सुरू असल्याचे दृश्य पाहून उपस्थितांमध्ये तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात आली। या घटनेमुळे प्रशासन निवडणुकीसाठी खरोखरच सज्ज आहे का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत असून लोकशाहीच्या प्रक्रियेला साजेशी व्यवस्था करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याची तीव्र टीका होत आहे। अकोला महापालिका निवडणुकीच्या सुरुवातीलाच प्रशासनाचा हा बोजवारा उघड झाल्याने पुढील टप्प्यातील व्यवस्थेबाबतही गंभीर शंका व्यक्त केल्या जात आहे।